श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे। घरामध्ये सतत जर वाद होत असतील, नवरा बायकोचे भांडणं होत असतील किंवा घरामध्ये शांतता नसेल, नकारात्मकता जाणवत असेल, घरात सतत एखादी व्यक्ती आजारी पडलेली असेल किंवा एखादी व्यक्ती अशी आहे की सतत म्हणजे काम करत नसेल, जॉबला वगैरे जात नसेल, सतत घरात पडून राहते, सतत विचारामध्ये गुंतलेली असते किंवा तुमच्याकडे पैसा भरपूर आहे पण समाधान नाही। आता कसं बघा, पैसा असणंच असं काही नाही, जीवनामध्ये पैसा जरी असला तरी पण समाधानी सुख ह्या गोष्टी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आपल्या जीवनामध्ये म्हणजे पैसा हा सर्वस्व नसतं, त्यासाठी पैसा जरी आपल्याकडे असला, आपण आता कष्ट केल्याशिवाय तर पैसा आपल्याकडे येणार नाही हे सर्वांनाच माहिती आहे। तुम्ही कष्ट करा, आपोआप लक्ष्मी तुमच्याकडे येत असते, पण तुम्ही ते केलेली जी कमाई आहे ती जर तुम्हाला म्हणजे ते पैसा जो आहे ते तुम्हाला कुठे कसा खर्च करायचा, किती खर्च करायचा हे माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे। तर बघा, आता बऱ्याचशा जर घरात अडचणी असतात की आपला संसार सुखाचा व्हावा, पैसा आहे पण घरात समाधान नाही किंवा सतत काही आजारपण आहे घरामध्ये किंवा व्यक्ती म्हणजे नवरा जो आहे आपला तो ऐकत नाही, सतत आपल्यासोबत वाद करतो, मुलं ऐकत नाही, मुलांचं शिक्षणामध्ये लक्ष नाही, अशा वेळेत एक खूप असा प्रभावीशाली हा उपाय आहे। तुम्ही जर हा उपाय सातत्याने 41 दिवस जर तुम्ही केला तर नक्कीच हा उपाय घरातली कोणतीही स्त्री करू शकते किंवा पुरुषही करू शकतात। असं काही नाही की स्त्रीने करावे की पुरुषाने करावे, दोघेही कुणी म्हणजे घरातल्या एका व्यक्तीनं करायचं आहे। आता स्वतःच्या परिवारासाठी, परिवाराच्या प्रगतीसाठी हे गोष्टी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर सर्वात प्रथम बघा, आपल्या सर्वांना माहिती आहे की गुरुशिवाय पर्याय नाही, गुरुशिवाय आपल्याला मोक्षसुद्धा मिळत नाही। त्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा नक्की करा, जसं तुम्हाला जमेल ना तशी तुम्ही सेवा करत चला, हळूहळू सेवा करत चला आणि सेवेकरी नक्की व्हा, तुमचं आयुष्य नक्कीच बदलेल, तुम्ही स्वतः अनुभव घ्या। आता उपाय काय करायचा हे बघूया। तर उपाय करत असताना तुम्हाला गुरुवारपासून सुरुवात करायची आहे हा उपाय करायला। जर तुम्हाला दररोज उपाय करायला नाही जमत तर तुम्ही किमान गुरुवारी तरी हा उपाय करा। 41 दिवस सातत्याने जर तुम्हाला म्हणजे हा उपाय करणं शक्य होत नसेल तर दर गुरुवारी तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय करायचा आहे। तर गुरुवारी तुम्हाला या म्हणजे उपायाची सुरुवात करायची आहे। गुरुवारपासून सकाळी लवकर उठल्यानंतर आपली देवपूजा वगैरे आंघोळ सगळं आवरल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, देवघरासमोर बसायचं आहे, आसन टाकून बसायचं आहे। कधीही कोणताही सेवा किंवा उपाय करत असताना कधीही तुम्हाला खाली जमिनीवरती बसायचं नाही, त्यावरती आसन टाकायचं आहे आणि बसायचं आहे। तर आसन टाकायचं आहे, त्याचबरोबर एक ग्लास पाण्याचं भरून घ्यायचं आहे, स्वच्छ प्यायचं पाणी भरून घ्यायचं आहे। ग्लास प्लास्टिकचा घेऊ नका, बाकी तुम्ही स्टीलचा, पितळाचा कोणताही वापरू शकतात, पण प्लास्टिकचा ग्लास अजिबात घेऊ नका हा उपाय करत असताना। तर पूर्ण ग्लास पाण्याने, स्वच्छ पाण्याने भरून घ्यायचा आहे, तो ग्लास देवासमोर तिथे आपल्या देवघरासमोर ठेवायचा आहे। आपल्याला आसनावरती बसायचं आहे, 2 अगरबत्त्या घ्यायच्या आहेत, अगरबत्त्या लावायच्या आहेत। अगरबत्त्या लावल्यानंतर तुम्हाला उजवा हात जो आहे आपला तो त्या ग्लासावरती आपल्याला ठेवायचा आहे आणि तारक मंत्र, अतिशय प्रभावी असा हा तारक मंत्र आहे। तुम्हाला कोणताही आजार असू द्या, बघा तुम्ही करून बघा, केल्याशिवाय कोणतीच म्हणजे गोष्ट तुम्हाला अनुभवायला भेटणार नाही, त्यामुळे तुम्ही स्वतः करून बघा। मुलं छोटे, 4-5 वर्षाचा मुलगा आहे ना, खूप चिडचिड करतोय, ऐकत नाही किंवा त्याची मनस्थिती स्थिर नाही, सतत तो अभ्यासाला बसतो, लगेच उठतो, सतत काही ना काही छोट्या छोट्या गोष्टी करत राहतो, तर त्याचं मन स्थिर होण्यासाठी सुद्धा बघा तुम्ही हा उपाय करून बघा। तारक मंत्र काय करायचं आहे, तुम्हाला 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचं आहे। आता तारक मंत्र कशा पद्धतीनं म्हणायचं आहे, अगदी फास्टमध्ये तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा नाही, प्रत्येक शब्दाचा अर्थ म्हणजे समजावा किंवा काय म्हणजे तारक मंत्रामध्ये काय दिलेलं आहे याचा अनुभव घेत तुम्हाला तो तारक मंत्र म्हणायचा आहे। अगदी शांत मनाने एकाग्रत होऊन तो तारक मंत्र तुम्हाला 11 वेळेस म्हणायचा आहे। 11 वेळेस तारक मंत्र म्हणून झालं की नंतर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं तुम्हाला 1-2 मिनटं म्हणायचं आहे। त्यानंतर ती आता काय करायचं आहे, आपला हात काढायचा आहे, त्या म्हणजे ग्लासावर जो आपण उजवा हात ठेवलेला आहे तो काढायचा आहे आणि त्यानंतर आता अगरबत्ती पूर्ण म्हणजे शांत झालेली असेल। आता काय करायचं तर ते म्हणजे आपण अगरबत्ती जी शांत झालेली आहे तिची जी राख आहे ती थोडीशी हातावरती घ्यायची आहे आपल्या उजव्या आणि अशी फू करून त्या ग्लासावर थोडंसं ते जी राख आहे ती जाईल अशा हिशोबाने आपल्याला फू करायचं आहे आणि
ती राख त्यात थोड्या पाण्यामध्ये टाकायची आहे आपल्याला। आता ते पाणी हे फक्त पाणीच राहिलेलं नाही, तर ते अभिमंत्रित केलेले एक तीर्थ तयार झालेला आहे। त्यानंतर काय करायचं आहे की ती पाणी जे आहे ती घरातील सर्व व्यक्तींनी प्यायचं आहे, बाहेरच्या व्यक्तीला अजिबात देऊ नका। तर घरातल्या प्रत्येक व्यक्तीनं ते पाणी प्यायचं आहे थोडं थोडं, आणि थोडं पाणी शिल्लक ठेवायचं आहे, जे की ते आपल्या घरामध्ये थोडंसं शिंपडायचं आहे घरामध्येच, म्हणजे थोडंसं किचन वाटायची तिथे थोडं शिंपडा किंवा हॉलमध्ये थोडंसं शिंपडायचं आहे। अशा प्रकारे म्हणजे थोडंसं घरात पाणी शिंपडल्याने ते अभिमंत्रित केलेलं पाणी तर घरामधली जी काही वाईट शक्ती आहे, वाईट ऊर्जा आहे, पितृदोष आहे, ती दूर होण्यास आपल्याला मदत होते। खूप प्रभावी अशी म्हणजे हा उपाय आहे। 100% फळ देणारी ही श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा आहे, उपाय म्हणलात तरी चालेल। तर तुम्ही नक्कीच ही सेवा उपाय करून बघा, नक्कीच तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यास तुम्हाला मदत होईल। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।